नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटकीची भाजी। सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकून घेऊया। ते मस्त तडतडलं की त्याच्यात आपण कांदा टाकूया। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट, त्याच्यानंतर आपल्या घरातले सगळे मसाले, हळद, तिखट, गरम मसाला, थोडेसे धणे जिऱ्याची पूड आणि लाल तिखट। त्यानंतर याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाल्याला। त्याचा वास कच्चा असा सगळा गेला पाहिजे। मग त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। मी थोडासा बटाटा घातला आहे भाजी थोडीशी वाढवावी म्हणून, आणि त्याच्यानंतर वाफवून घेतलेली आपली मटकी टाकली आहे। मटकी वाफवताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेत असते आणि ती मस्त भाजी परतून शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजत आल्यानंतर त्याच्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि मस्त गरमागरम झणझणीत अशी आपली मटकीची भाजी तयार आहे। मी आज लंचमध्ये खाल्ली। तुम्ही नक्की बनवा आणि मला नक्की कळवा तुमची भाजी कशी झाली होती ते। माझ्या पद्धतीने बनवा बरं का, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।